सोमनाथची दर्शन करायला आम्ही चाललोय आज. बांद्रा टर्मिनसवरून ट्रेन पकडतोय वेरावळ एक्सप्रेस, बांद्रा वेरावळ एक्सप्रेस. बजेट ट्रिप करतोय आणि आता आम्ही बांद्रा स्टेशनला पोहोचलोय. बांद्रावरून 7:30 वाजता ट्रेन निघणार आहे. पाठीवरची बॅग घेतली. पाठीवरच्या बॅगेमुळे प्रवास सोपा होतो. सामान थोडंसं प्रेस होतं, पण मग आपण कुठून पण घेऊन जाऊ शकतो, त्यामुळे सोपं पडतं. चला, आमचा डब्बा A2 आलाय. जनरल डब्बा, स्लीपर डब्बा, 3rd AC. नंतरचा हा प्रवास आता 2nd AC वर आलाय. A2 बांद्राला पण जाते आणि वेरावळला. तर बांद्रा तो वेरावळ खर्चाचा श्रीमंत लोकांचा प्रवास कसा होईल बघू. त्याच्यात आता तिकीट ॲडजस्टमेंट पण करायची आहे. महिंद्राची, विष्णूची. मी तर माहीतच आहे किती पोंगे. बघूया. काय शक्य आपल्याला कोणत्या सीट मिळालंय? 6 नंबर. दुश्मनाला पण 6 नंबर मिळाला नकोय असं ते सीट आहे. तिथे एवढं डिस्टर्बन्स आहे. सगळे लोक टॉयलेट जातात. 17 वेळा 17 ते उघडलं जातात. बघू. 6, 18, 24 3 आहेत आपल्याकडे. आतमधले घेतो मी शक्यतो. 6 नंबर नको. महिंद्राने हा आमचा महिंद्रा लाडका आणि नवीन मेंबर आमच्या ट्रिपचा बजेट ट्रिप आमच्या आधी अधूनमधून मारत असतो. महिंद्राने असं सजेस्ट केलं की आधी ओंकारेश्वर उज्जैन करू, पण म्हटलं ओंकारेश्वर उज्जैन सोबत सोमनाथ आणि ते पण करू, पण दोन्ही पण वेगवेगळ्या दिशेला असल्यामुळे आम्ही सोमनाथचा द्वारकेचा प्लॅन बनवला. अनिल पाटोळे पण आमच्या सोबत जॉईन होणार आहे पुढे जाऊन. आणि बांद्रा टर्मिनस ते वेरावळ एक्सप्रेस हे आम्ही आज ट्रॅव्हलिंग चालू करतोय. जनरल डब्बा, स्लीपर डब्बा, 3rd AC पासून आता आज 2nd ACचा प्रवास करतोय. खिशात पैसे आल्यामुळे बजेट ट्रिप येईल राहील आणि पोरं असल्यामुळे मज्जा येईल. बॉईज ट्रिप, बॅचलर्स ट्रिप. बरंच चला चला. आम्ही पोहोचलोय लोणीधार स्टेशनला आणि कापूस आणि हरभऱ्याचं इन्स्पेक्शन करतोय. आमची ट्रेन थांबली आहे बांद्रा वेरावळ. पूर्ण प्लॅटफॉर्मवर कोणीच नाही, एकदम सुनसान स्टेशन. गुजरातची थंडी वाढली आहे. गाडी स्टार्ट होत आहे. ट्रेन मॅनेजरने आपला ऑर्डर दिला आहे. पुढे ट्रेन मॅनेजर हरिझंडी. गाडी हात दे ना मला महेंद्र. महेंद्रने घेतला. हमारे टाइगर अभी जिंदा हो गया है, चाय पीते हैं। चाय मिठाई हो गई भाई तो
काय पीके देखो आप. ठीक है देखोगे. अरे मुझे नहीं पता. पहले एक्सपेरिमेंट के तौर पे चलाया था और इसका इतना ज़्यादा मतलब ये हो गया डिमांड की रेगुलर कर दिया है. ए महेंद्र हात दे मला. म्हशी पण आहेत म्हशी. स्पेशल वेरावळ स्टेशनला आम्ही आता पोहोचलोय. महिंद्रा आणि आमचा टायगर जिंदा आहे. राज टायगर मागून येतोय बघा. वेरावळ स्टेशन सगळ्यात जवळ स्टेशन सोमनाथ दर्शनासाठी. आता इथून 20-1 मिनटं ऑटोने जायचं आणि आजचा प्लॅन सोमनाथ दर्शन आणि आजूबाजूचे जे काही पॉईंट्स असेल ते कव्हर करायचे.